आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. आपण पाहतोय ऑन स्क्रीन यावेळेस मात्र चेक केले जाईल. आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून गोलंदाजासाठी मात्र अग्नि परीक्षा असेल. आपण पाहतोय ऋषीन नारंगीकरसाठी आणि यावेळेस मात्र जेलची स्तंभी आणि जबरदस्त जेल टिपला जातोय लॉंग ऑन मध्ये आणि पहिला धक्का लागेल बॅटिंग करत असताना देसाई टीमला. आपण पाहतोय बघा जर का उद्या जे मॅच आपल्याला पाहायला मिळतात. पहिला सामना आपण पाहतोय वारदोली आणि किरवली या दोन्ही टीमला विनंती असेल 8:30 वाजता रिपोर्टिंग करणं फार बंधनकारक राहील. आपण पाहतोय जाऊया मॅचच्या दिशेनं जी वर्तमान लढत मैदानाच्या आतमध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलेले आपण पाहतोय देसाई आणि चिरनेर या दोन संघादरम्यान कमालीचा फटका आपण पाहतोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक टप्पा घेत चेंडू जाईल सीमापार 4 धावांसाठी. हा पहिला तडका फलंदाज मोरेश्वर पाटीलच्या बॅटमधून दमदार चौकार. अति अप्रतिम आपण पाहतोय बघा कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग यावेळेस मात्र स्वीकारली जाणार नाही. या क्षेत्ररक्षण करणाऱ्या चिरनेर टीमला विनंती असेल. पुढचा चेंडू प्रचंड वेगवान आपण पाहू शकाल. बॅट आणि पॅडचा मात्र कोणत्याही प्रकार संपर्क जुळला नाही. या इथून मात्र डॉट चेंडू सांगता ज्या रीतीने चेंडू फेकला गेला आपण पाहतोय फलंदाज समोर या चेंडूवरती मात्र उत्तर नव्हता आणि डॉट चेंडू सांगता म्हणजे कुठे का होईना चौकार आल्यानंतर अतिशय चांगला कमबॅक करून देत असताना आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4 धावा अद्यापर्यंत लागल्या गेल्यात आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र आपटी बॉल जबरदस्त जल सेकंड स्लिप मध्ये कमालीचा जल टिपला जातोय. धक्का क्रमांक 2 देसाई टीमला आपण पाहतोय. थँक्यू सो मच. बघा इथून देसाई टीम आपल्याला देखील शेवटचा कॉल असेल डगआउट मध्ये जो कोणता प्लेअर असेल त्यांनी मात्र रेडी राहायचं जेणेकरून जास्त वेळ खर्च होणार नाही. या मात्र इथून पाहावं लागेल ज्या अनुषंगाने पहिलं षटक मार्गस्थ असताना अद्यापर्यंत धाबा खर्च केल्या 4 आणि त्यामध्ये 2 सफलता म्हणजे पॉवर सर्कल मध्ये पॉवरफुल गोलंदाजी कशी असावी याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देत असताना ऋषी नार्वेकरला आपण पाहतोय. अप्रतिम स्वतः इंजर्ड असताना देखील आपल्या टीमसाठी आपलं 100% योगदान देत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कारण त्याने सांगितलं ओपिनियन घेतली त्यावेळेस त्यांनी सांगितलं कारण आज नवीन गोलंदाजाला संधी दिली नवीन खेळाडूंना घेऊन आज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. स्वतः इंजर्ड असताना देखील फार चांगला खेळ आपल्या टीमसाठी दिला आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हितेश वहीरला मात्र इथून आक्रमकतेनं खेळ करावा लागेल ज्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये डाव चालू आपण पाहतोय. पुढचा चेंडू ऑन द कार्पेंटर स्वतःच्या फॉलोथ्रीमध्ये गोलंदाजाने चेंडू अडवला गेला आणि तोपर्यंत षटक क्रमांक पहिला या ठिकाणी समाप्त झालाय. आणि पहिल्या षटकासाठी आपण जर का विचार केला गेला 3 मिनिटाचा कालावधी लागला गेला आपण पाहतोय म्हणजे कुठे का होईना टाइम अलर्ट केला गेला आणि त्या कारणास्तव स्पीडअप घेत असताना बघा चिरनेर संघ जास्त टीम मीटिंग यावेळेस मात्र स्वीकारली जाणार नाही. या पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. 4 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. इथून नेरे संघ विचार करत असेल 15च्या आतमध्ये रोखलं जाईल का हा देखील फार मोठा प्रश्न चिन्ह राहील. सन्मान्य पांडुरंगजी भोंडे शिरवली गावातील एक दमदार व्यक्तिमत्व त्यांचं देखील शुभागमन झालंय. साहेबांना विनंती असेल या मंचकावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामस्थ मंडळ चषक आंबे 2024च्या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत असेल. जाऊया वर्तमान लढतीकडे ज्या ठिकाणी आपण पाहतोय दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती सुजल पोपेलकरला आपण पाहतोय. अपकमिंग स्टार आपण पाहतोय ज्या ठिकाणी पहिल्या मॅच मध्ये लाजवाब खेळ दाखवला होता मात्र यावेळी समोर देसाई संघ आहे आणि समोर फलंदाज विकास पाटील. जबरदस्त फटका ऑन साइडला आपण पाहतोय क्रॅकिंग शॉट आणि तोपर्यंत एक सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट थोडंसं फंबल आणि त्या ठिकाणी 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. कारण देसाईला टीमला देखील माहिती आहे एका धावेची किंमत या मॅच मध्ये भरपूर काही सांगून जाईल. इथून जिंकलात आकाश पाटील क्षमा असावी ऑन स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतोय. इथून मात्र आकाशाला गव्वासनी घालणाऱ्या
त्याच्या बॅटमधून फटके पाहायला मिळतील का, अपेक्षा करत असतील देसाईच्या खेळीमध्ये, आणि तोच फटका उल्लेख केला आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये, आणि हा येतोय पहिला फटका आकाश पाटीलच्या बॅटमधून 6 धावांसाठी दमदार. तर निश्चित स्वरूपात बघा यापुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल नेरे आणि त्यांच्या अगेन्स्ट बॅट करेल उसाडणे. हा पहिला कॉल असेल, टॉससाठी मात्र रिपोर्ट करायचा आहे. बघा दोन्ही संघाचे संघटक टॉससाठी यायचं आहे. चिरनेर संघ आपल्याला देखील विनंती असेल थोडं कॉपरेट करा आयोजकांना, बघा कारण कोणत्याही संघाला मात्र अंधारात सामना खेळू नये यासाठी मात्र अपेक्षा असेल आपल्याकडून देखील. पुन्हा एकदा मात्र कमालीचा अप्परकटचा सुंदर फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा एक टप्पा घेत चेंडू जाईल सीमा पार, 4 धावांसाठी हा शानदार चौकार. मधून जो संघ जिंकेल तो थेट आपण पाहतोय उद्याच्या दिवसामध्ये सुपर 10 मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. अद्याप आपल्याला एक मॅच कव्हर करायची आहे, त्यासाठी मात्र देसाई टीमला आणि चिरनेर टीमला प्रेमाची विनंती असेल थोडं कॉपरेट करा. पुन्हा एकदा मात्र लोअर फुल टॉस, प्रॉपर टायमिंग झालं नाही या, चेंडू भरपूर काळ हवेमध्ये आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षण, टिपला जाईल जेल, संपेल आकाश पाटीलचा खेळ. डीजे आपण पाहतोय जबरदस्त बॅटिंग साकारली आकाश पाटीलला, 5 चेंडू मागे तब्बल 18 धावेची इनिंग साकारली आणि आपल्या टीमसाठी एक चांगलं योगदान दिले गेले. आपण पाहतोय त्याच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकाराची एक चांगली इनिंग आपल्या टीमसाठी आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हिमांशू म्हात्रे, जबरदस्त इनफॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू आपण पाहतोय ऑन स्ट्राईक वरती. पहिल्या सामन्यामध्ये रनआउटचा शिकार ठरला होता, मात्र इथून रणनीती वेगळी आखली गेली, तब्बल 5व्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आपण पाहतोय गोलंदाज सुजल गोलंदाजी ट्रॅकवरती अंतिम चेंडू फेकेल दुसऱ्या षटकातील. अद्यापर्यंत संघाची टोटल धावसंख्या 22 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. चला स्पीडअप घ्यायचंय बघा, विनंती असेल चिरनेर टीमला देखील. अद्याप आपण पाहतोय या पहिल्या पूर्वार्धातील 7 चेंडूचा खेळ मात्र या ठिकाणी बाकी असेल. या षटकातील अंतिम चेंडू समोर डावकरी आताचा एक विस्फोटक फलंदाज, अतिशय इन्फॉर्म मध्ये असलेला फलंदाज हिमांशू म्हात्रेला आपण पाहतोय पहिल्या चेंडू सामना करेल. अतिशय सुंदर फटका आणि आपली ओळख मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती देत असताना ठोकला षटकार, मिळतील धावा 6. स्पीडअप घ्यायचं बघा चिरनेर संघ. जर का प्रेक्षक वर्गाने आयोवा कॅच घेतला तर निश्चित स्वरूपात आदेश रणवी यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. प्रेक्षकांसाठी मात्र सुवर्ण संधी असेल. आपण पाहतोय फक्त ऑल इंडिया साठी बघा ही संधी असेल, इथून आपण पाहतोय. चला स्पीडअप करायचं बघा चिरनेर संघ. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिली गेली 28 धावा. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूवरती हिमांशू म्हात्रेने ठोकलेला षटकार मात्र भरपूर काही सांगून जाईल. अंतिम षटक साहिल ठाकूरला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. इथून आपण पाहतोय अंतिम षटक बघा, स्पीडअप करायचा आहे चिरनेर संघ. आपल्याला शेवटचा कॉल असेल.
अंतिम षटकातील पहिला चेंडू बॅटची टॉप एज आणि सेकंड स्लिप मध्ये जबरदस्त झेल टिपला जातोय. धक्का क्रमांक 4 बॅटिंग करत असताना देसाई टीमला 28 या धावसंख्येवरती. कमी असेल कारण सकाळी 8:30 वाजता हा संघ या मैदानावरती दाखल झाला होता आणि अद्यापर्यंत आपण पाहतोय फार चांगलं योगदान राहिलं गेला. कारण टेनिस क्रिकेटमध्ये उसाडणे गाव म्हटला तर निश्चित स्वरूपात आग्रहानं नाव घेतलं जातं. आपण पाहतोय अनिल दादा ढोपरे असतील, एक फार चांगलं नाव आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहतोय मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये रनरअप राहिला होता आणि आपण पाहतोय अद्यापर्यंत त्यांचा खेळ देखील आपल्याला नेरे संघाच्या विरुद्ध पाहायला मिळेल. आपण पाहतोय तर चला टॉस साठी यायचं आहे. उसडणे संघाचा संघनायक आणि नेरे संघाचा संघनायक आपण पाहतोय. जाऊया वर्तमान लढतीकडे ज्या ठिकाणी आपण पाहतोय अंतिम षटकातील कुठे का होईना संघर्ष करत असताना संघाची टोटल धावसंख्या 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. समोर फलंदाज ऑनर स्ट्राईक वरती हिमांशू मात्र्या ज्याने एक षटकार ठोकलाय आणि इथून पाहावं लागेल त्याला शांत ठेवलं जाईल का गोलंदाज. आपण पाहतोय साहिल हा गोलंदाज आपण पाहू शकला अंतिम षटकामध्ये कुठे का होईना 2 चेंडू मात्र फार चांगली गोलंदाजी दाखवली. आपण पाहतोय हॅलो याच दरम्यान आमचे गणेश भाई चिंचोलीचे यांना विनंती असेल का आपण व्यासपीठावरती यावं. निश्चित स्वरूपात आपण पाहू शकाल पंचाने मात्र तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला गेलाय. ऑन स्क्रीन वरती मात्र चेक केले जाईल. आपण पाहतोय ऑफिशियलच्या माध्यमातून अतिशय क्लोज डिसिजन आपल्याला पाहायला मिळेल आणि आपण पाहू शकाल चेंडू गॅदर केल्यानंतर त्या ठिकाणी आपण जर का पाहिलं गेला डिसिजन आपल्याला पाहायला मिळेल आणि इथून डिसिजन भरपूर क्लोज आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतोय WTCच्या माध्यमातून टेक्निकल रूम मध्ये आपल्याला मात्र पाहायला मिळेल कारण कोणत्याही संघावरती मात्र अन्याय होणार नाही. या ऑफिशियल तिसऱ्या पंचांना देखील विनंती असेल जेवढं स्पीडअप करणं तेवढं गरजेचं राहील. आपण पाहतोय कारण अद्याप आपल्याला एक मॅच मात्र या ठिकाणी कव्हर करायची. आपण पाहतोय डिसिजन आपण पाहू शकाल WTCच्या माध्यमातून एक अतिशय दर्जेदार क्लिअरिटी आणि क्वालिटी काय असतं हे आपल्याला निश्चित स्वरूपात पाहायला मिळतं. निश्चित स्वरूपात फलंदाज यावेळेस मात्र बाद होईल आणि रनआउटचा शिकार ठरेल. इथून मात्र विकेट सॅक्रिफाईस केली गेली. आपण पाहतोय कारण हिमांशू मात्रेला मात्र स्ट्राईक ठेवायची होती आणि त्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नवीन फलंदाज आपण पाहतोय ऋषी मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आपण पाहतोय अंतिम षटक गोलंदाज साहिल ला आपण पाहतोय चांगला खेळ करत असताना कुठे का होईना संघर्ष पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मात्र फिंगर रोल केल्या गेल्या आणि इथून पाहावं लागेल स्पोर्टमॅनशिप काय असते हे मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिले गेले आणि खेळाडूंना मात्र मैदान सोडलाय. हिमांशू पाटील बॅक टू द डगआउट आपण पाहू शकाल. क्रमांक तर टॉस साठी इन्व्हाइट करूया आपण शेवटचा सामना उसाटणे विपक्ष नेरे. चला स्पीडअप करायचंय बघा. वर्तमान लढत विनंती असेल देसाई संघ आणि चिरनेर संघ पहिल्या पूर्वार्धातील अद्याप उर्वरित चेंडूचा खेळ बाकी असेल. आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवीण मात्रे ऑनर स्ट्राईक वरती सामना करेल. आपण पाहतोय उर्वरित 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी मात्र बाकी असेल. आपण पाहतोय आणि 2 चेंडूचे सफर सामना करेल प्रवीण मात्रे ऑन स्ट्राईक. प्रॉपर टायमिंग जुळला नाही. या चेंडू मात्र नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होईल तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला आणि यावेळेस पाहावं लागेल फेकी थोडीशी खराब. दोन्ही फलंदाज एकाच एंडला इथून निर्णय चुकीचा आणि एका फलंदाजाला मात्र आपण पाहतोय पंच आम्हाला सांगतील दोन्ही एंडनं स्ट्राईक सोडणं आपण पाहतोय तेवढंच महत्वाचं आपल्याला पाहायला मिळत असतं आणि त्यावेळेस मात्र फलंदाज इथून मात्र बाद दिला जाणार नाही. या 2 धावा मिळतील आणि अंतिम चेंडूची सफर मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती 2 धावा पाहायला मिळाल्या आणि अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये अर्थातच टार्गेट सेट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल. 32 धावा स्कोर बोर्डवरती लागल्या गेल्यात आपण पाहतोय
आणि अंतिम चेंडू समर प्रवीण हा फलंदाज. कमालीचा फटका आणि शेवट गोल करत असताना टोकलाय शानदार षटकार. अडतीस धावा धावपलकरती लागले गेल्यात. येणारे 18 चेंडू आणि कंपल्सरी 39 धावसंख्येची गरज असेल. बघा टॉस साठी यायचंय नेरे संघाचा संघनायक आणि उसाटणे संघाचा संघनायक. थँक्यू सो मच स्वप्नील. तर चला उसाटणे संघ आणि टॉस वेळ आहे आपल्याकडे. टॉस करूया कारण का उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि 3 सामने ऑलरेडी पेंडिंग आहेत. त्यामुळे तुम्ही सहकार्य केलं दोन्ही संघाने तर चांगलंच होईल. कारण का नाहीतर उद्या ना अजून बोजा वाढला जाईल आयोजकांवरती. आणि उद्या संडेचा दिवस बऱ्याच टीमला एंट्रीज असते इकडे तिकडे खेळण्याची. तर चला देसाई संघ आपण सर्वप्रथम क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळ नाही आपल्याकडे. जरूर या मॅच मध्ये स्कोर भरपूर झाला म्हणजे विजेता संघ आय थिंक सुपर 10 साठी क्वालिफाय होईल. त्यामुळे आपण जास्त वेळ खर्च न करता दुसरे मॅच आपल्याला इथे कव्हर करायची आहे. सहकार्य करायचं तुम्ही. हॅलो. तर चला बघा टॉस साठी यायचं उसाटणे संघाचा संघनायक आणि नेरे संघाचा संघनायक. थोडं कॉपरेट करा बघा. आपण पाहतोय स्वागत कक्षामध्ये मात्र शुभ सन्मान पार पाडला जाईल. आपण पाहतोय आंबे गावातील एक दमदार व्यक्तिमत्व, चिंचवली गावातील एक दमदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय गणेशभाई चिंचवले यांचा मात्र या ठिकाणी शुभ सन्मान आपण पाहतोय. गायनाथ यांचे शुभ हस्ते मात्र या ठिकाणी शुभ सन्मान पार पाडला जातो. आपण पाहतोय माईची उबदार शाल, प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन मात्र त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपण पाहतोय. थँक्यू सो मच. पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे. चला मॅच कडे आपण फोकस करूया. देसाई संघ जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. जर तुम्ही जास्त वेळ खर्च केला तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. लक्ष इथे दिलं गेलं 39 धाव्यांचा. 18 चेंडू आणि 39 धाव्यांची गरज. बॅटिंग साठी उतरलाय स्वर्गीय बाजी अण्णा स्मृती महागणपती चिरनेर संघ. स्ट्रायकर एंडला साहिल चव्हाण आणि ऋषी नारंगीकर. गोलंदाज तयार. पहिला चेंडू स्लॉक स्लिप केला ऑन साइडला. खेळाडू तैनात. तिथे मात्र थोडेसे फ्लम्बिंग होताना पाहायला मिळाले आणि 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न नाहीये. बॅकअप चांगला आहे. फेकम फेकी परंतु 2च धावा. 2 धावाने श्री गणेशा. नेरे विरुद्ध उसाटणे अजून सामना पेंडिंग आहे. पहा दुसऱ्या दिवसामध्ये तुम्हाला सांगितलं अगदी 5:15 सामना आम्ही खेळवलाय. त्यामुळे तुम्ही कॉपरेट करा. सामना होईल, कव्हर अप होईल, काही हरकत नाहीये. येस 2 षटका होतात, काही हरकत नाही. येस आम्हालाही तीच अपेक्षा आहे. सहकार्य होईल दोन्ही टीम कडनं. गोलंदाज तयार. लाभ केलाय. उंची जास्त लांबी कमी आहे. समोरून खेळाडू आले. वाडा कॅच अप्रतिम. माईक नबेसर इथे मात्र झेल टिपला गेलाय. पहिला दे धक्का चिरनेर संघाला. फलंदाज बाद. चला देसाई संघ अगदी टीम मीटिंग नको आहे आणि जिंकणारा संघ क्वालिफाय आहे. त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका तुम्ही. दोन्ही टीमला ही नम्रतेची विनंती आहे. अगदी सुंदर झेल इथे मात्र टिपला गेलाय. डीप लॉंग ऑफला अगदी तिथे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाले.
रितेश होते. काय सुंदर झेल टिपलाय. अगदी हा झेल भारतीय संघाला T20 वर्ल्ड कपची आठवण करून देणार झेल होता. सूर्यकुमार यादव अगदी लॉंग ऑफ प्लस होते आणि काहीसा अशाच प्रकारचा झेल होता. अगदी तो सीमा रेषा लगत होता, परंतु हा आतमध्ये, परंतु ड्राय मारल्यानंतर हा उत्तुंग असा झेल. अगदी या संध्याकाळच्या सत्रामध्ये चांगला झेल. नवीन फलंदाज परेश परदेशी, तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज चिरणे टीम कडनं. लक्ष आहे 39 धावांचं. पहिल्या चेंडूवरती 2, त्याच्यानंतर विकेट्स. परेश परदेशी आलेत स्ट्रायकर एंडला. पहिला चेंडू काय तडाखा दिला पहिल्या चेंडूवरती. चेंडू चालला डीप लॉंग ऑनच्या पलीकडे, चौकार. तयार. इथे मात्र आक्रमण केलं जाईल यात शंका नाहीये. जरूर सर्व आयोजक पाहतात की यार वेळ कमी जावा या मॅच मध्ये. सर्वांना अपेक्षा लागली गेली आहे आणि उसाटणे संघाला पहिला सामना अगदी सिद्धी करोलेच्या मैदानावरती खेळायचा आज नाईट रजनीमध्ये. म्हणजे त्यांच्यासाठी आम्हाला सहकार्य करावंच लागेल. कॅचची संधी आहे गॅप मध्ये. उसाटणे संघ घरी नाही जाऊ शकत आज, डायरेक्ट मैदान. म्हणजे बाकासू सारखे 2 दिवस जसे गाजवले तसे तुम्हाला आज गाजवावं लागतील. चला स्पीड अप करा, स्पीड अप. दोराफनच अगदी सावधच राहा तुम्ही. 2 धावा मिळाल्यात या चेंडूवरती. गोलंदाज तयार आहे. पुढे लॉप केलाय. लॉंग ऑफला खेळाडू हिमांशू. चुकी होत नाहीये. अजून एक दे धक्का चिरनेर संघाला. फलंदाज परेश परदेशी बॅक टू द पवेलियन. रणवी भरपूर खुश आहेत अगदी त्यांचा. आणि गत वर्षी उसाटणे संघाला त्यांनी पॅकर केलं होतं, रनर अप ठरलेत. आज या स्पर्धेमध्ये देसाई संघाला त्यांनी पॅकअप केलंय आणि तो संघ विजयाच्या उंबरठ्यावरती इथेही पाहायला मिळतोय. आणि देसाई म्हटलं तर एक लेजंड क्रिकेटर आमचे देसाई काका, सुखदेव काका तुम्हाला पाहायला मिळतील. देसाई गावचे सुपुत्र आणि त्यांच्या माध्यमातून भरपूर क्रिकेटर घडलेत. तेही खरं तर या स्पर्धेचा आनंद घेतलात. त्यांचंही आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या वतीनं. प्रमोद मात्रे आणि ऋषी मात्रे खरं तर त्यांचे सुपुत्र. आणि हाही फटका चांगला आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हिमांशू आहेत. इथे मात्र फिल्डिंग उच्च दर्जाची पाहायला मिळतोय. फेकी तेवढी चांगली राहिली परंतु 2 धावा. फलंदाज तुम्हाला स्ट्रायकर एंडला अगदी अनुप मोकल पाहायला मिळतात. चला टीम मीटिंग कमी असू द्या. देसाई संघ सरा कॉपरेट करायचा. अगदी दुसरा गोलंदाज लगेच तयार ठेवा. मोरेश्वर पाटील संघ नायक आहेत. धावा बनल्या गेल्या 10. म्हणजे अजून 29 धावेची गरज आहे. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. रितेश मात्रे आलेत. चला मॅच कडे आपण फोकस करूया. अगदी विकेट्स तुम्हाला पाहायला मिळाले. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय. राकेश फुंडेकर आता तुम्हाला बॅटिंग साठी पाहायला मिळतील. गोलंदाज तयार आहे.
यॉर्करचा वार करण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय, परंतु पंचांनी इथे इशारा दिलाय की ऑफस्टंप सोडून जाणारा चेंडू पाहायला मिळतोय आणि लेग बायच्या माध्यमातून इथे सिंगल कंप्लीट. राकेश पुंडेकर होते स्ट्रायकर एंडला आणि त्यांच्या जोडीला अनुप मोकल ही जोडी पाहायला मिळते. ड्राईव्ह अगदी भरपूर चांगला ऑफ साइडला. इथे मात्र सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, रिक्स उठवले आणि इथे रिक्सचा फायदा कोणाला मिळणार? तिसऱ्या पंचांकडे डिमांड केली आहे आणि अगदी इथे भरपूर वेळ जातोय. कॉपरेट करण्याची भरपूर इथे डिमांड केली आहे, परंतु तिसरे पंच आमचे तयार आहेत. डिसिजन पेंडिंग. इट्स अ ओईट. फलंदाज बाद आहे. अंतिमच्या क्षणी गोलंदाजाने चांगलं कौशल्य दाखवलं गेलं. फलंदाज बाद आहे. चला स्पीडअप करायचंय आणि फलंदाज दुसऱ्या धावीकरिता बाद झालाय. दुसरी धाव नाही बनले. अगदी अनुप मोकल हे बाद झालेत. पहा एक क्रिकेटचा रणसंग्राम तुम्हाला पाहायला मिळेल. 9 जानेवारी ते 12 जानेवारी आई औद्योगिक क्रिकेट संघ कानपुरी आयोजित त्रिमूर्ती चषक 2025 पर्व. 9,000 रुपये प्रवेश फी आणि पारितोषिक 80,000 रुपये. भव्य चषक द्वितीय पारितोषिक 40,000. भव्य चषक तृतीय पारितोषिक 20,000 आणि चतुर्थ पारितोषिक 20,000. जर कोणाला या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर जरूर तुम्ही संपर्क साधू शकता. हॅलो, तर चला टॉस साठी यायचंय बघा. नेरे संघाचा संघनायक आणि उसाटणे संघाचा संघनायक. चला चेंडू डॉट आलाय. गोलंदाज तयार आहे. समोर फलंदाज आणि अजून एक चेंडू डॉट. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आणि इथे देसाई संघाची पकड भरपूर मजबूत झाली आहे आपल्याला पाहायला मिळते. यॉर्करचा वार आणि इथे खोदून काढण्याचा प्रयत्न. मिडॉन आहे तिकडे. धाव नाहीये. अंतिमचे तिन्ही चेंडू इथे मात्र डॉट होताना पाहायला मिळतात आणि या सामन्यावरती जवळजवळ मी म्हणेल देसाई संघ हवी होतोय. धावा बनल्या गेल्यात आतापर्यंत फक्त 12. अजूनही 27 धावांची गरज आहे. शेवटचं षटक इथे मात्र तयार. गोलंदाज हिमांशु आलेत. सहा चेंडू 27 धावेची गरज. चला स्पीडअप करायचं आहे देसाई संघ. हिमांशु मात्र आलेत गोलंदाजीला. फार मोठी जबाबदारी आणि बॅटिंग साठी ते मात्र तयार आहेत. खरं तर स्वप्नील आणि राकेश स्ट्रायकर एंडला स्वप्नील, नॉन स्ट्रायकर एंडला राकेश. 6 चेंडू गरज इथून 27 धावेची आणि पहिल्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. हॅलो, तर बघा टॉस साठी यायचं नेरे संघाचा संघनायक आणि उसाटणे संघाचा संघनायक. हा शेवटचा कॉल असेल बघा. चला जेतू 11 जय हनुमान क्रिकेट संघ नेरे विरुद्ध स्वर्गीय रामचंद्र मडी प्रतिष्ठान उसाटणे. फुलटॉस. मिडॉन आहे तिथे बीट करू शकत नाहीये. धाव नाही बनत. धाव बनत नाहीये. या मॅच मध्ये परडबारी झाले मी म्हणेल. देसाई संघाचा फटका लाजवाब. खेळाडू आहे. वॉट अ फील्ड. नितीन पाटील होते. अगदी सीमा रेषेलगत चेंडूला अडवलं. टॉस केला जाईल. तर आपण पाहतो टॉस केला जाईल. आपण पाहू शकाल. गणेश दादा यांना विनंती करतो की आपले शुभ असते मात्र नाणेफेकी संपन्न करायचे. आपण पाहतोय सामना 3 षटकांचा राहील. उसाटणे आणि नेरे या 2 संघादरम्यान कॉल केला जाईल उसाटणे टीमच्या माध्यमातून. आपण पाहतोय आणि यावेळेस पाहावं लागेल. टॉस जिंकला गेला उसाटणे संघ. फक्त निर्णय सांगायचा आहे. प्रथम बॅटिंग स्वीकारली. आपण पाहतोय दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. बॅटिंग करण्याचा निर्णय टॉस होऊन झालाय उसाटणे संघ. मॅच ऑन आहे. इकडे फटका ड्राईव्ह केलाय ऑफ साइडला, परंतु धाव नाहीये. जय वागेश्वर विहान 11 देसाई goes to the super 10.
आणि मेडन षटक या स्पर्धेतील पहिला गोलंदाज हिमांशु म्हात्रे. काय नाव आहे? आदेश रणवी याने पॅक केलेला विहान 11 देसाई संघ